खूप मंडळी होती. त्याच्यामध्ये माझं व्याख्यान संपलं. मुलींच्या शिक्षणावर होतं व्याख्यान आणि स्त्रीभ्रूण हत्येचा मी विषय घेतला. एक स्त्री साधारण 55 एक वर्षाची बाई होती. ती रडत-रडत माझ्याकडे आल्या. मला म्हणाल्या कालिंदी त्यांचं नाव होतं. मला म्हणाल्या, की "ताई आज तू माझे डोळे उघडले. मला आज कळलं मुलीचं महत्त्व. आजपर्यंत मी मुलगा-मुलगी भेदभाव केला आणि तू तुझ्या भाषणातून मुलगा-मुलगी समान आहे हे कसं ते दाखवलं. पण आजपर्यंत माझं एक चुकलं, की मी नेहमी मुलीला परक्याचा धन मानत होते. दुसऱ्याच्या घरी जाणार, मग काय शिकवायची, तिच्यावर कशाला पैसा खर्च करायचा?" असं. पण जेव्हा मी तिला सांगितलं, की "तू आई आहेस. मुलगा किंवा मुलगी जन्माला घालताना प्रसव वेदना तितक्याच असतात. प्रसव वेदना तितक्याच असतात, त्या वेदना तितक्याच असतात आणि म्हणून ते आपल्याच आतड्याचं कातडं असतं. 9 महिने आपण त्याला पोटात ठेवून वाढवलेलं असतं आणि आपलं रक्ताचं असतं. त्यामुळे कधीही भेदभाव करू नका. आणि त्यानंतर ती बाई माझ्याकडे रडली, बोलली, "आजपासून मी करणार नाही." आणि त्यानंतर तिला जे डोळे उघडले किंवा कळलं, की एकाही जरी माणसाला जाणीव झाली, तर खूप झालं.